दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। तर सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेत रुग्णालयात पाठवलंय। या आंदोलनाकडे देशभराची नजर आहे। मात्र दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये आदिवासी बांधवांचं सुरू असलेल्या आंदोलनाकडे कुणाचंही लक्ष नाहीये। एमपीतील केन बेतवा नदी जोड प्रकल्पाविरोधात कुपी गावाजवळ बर्ना नदीच्या काठावर सुरू असलेलं आदिवासींचं आंदोलन 15व्या दिवशी पोलिसांनी बळाचा वापर करून पूर्णपणे गुंडाळलंय। रविवारी पहाटेच्या 5च्या सुमारास अचानक मोठा पोलीस बंदोबस्त आंदोलनस्थळी आला। मुसळधार पावसामुळे नदीची वाढती पातळी आणि सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी आंदोलकांचे तंबू आणि जलचिता आणि फाशी सत्याग्रहाचे सर्व साहित्य जप्त केले। घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुमारे 150 आंदोलकांना पोलिसांनी बसमध्ये भरून त्यांच्या मूळ गावापर्यंत परत पाठवून दिलंय। या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आणि गेल्या 14 दिवसांपासून बेमुदत उपोषणावर बसलेले बुंदेलखंड कामगार शेतकरी संघटनेचे नेते अमित भटनागर यांना पोलिसांनी पहाटेच ताब्यात घेतले आणि त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी थेट रुग्णालयात दाखल केले। या कारवाईमुळे आंदोलकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले। आंदोलनकर्त्यांच्या दाव्यानुसार अमित भटनागर हे या प्रकल्पातील तब्बल 400 कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचार पुराव्यांसह प्रसार माध्यमांसमोर उघड करणार होते। हा आवाज दाबण्यासाठी प्रशासनानं घाईघाईनं ही कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला। मात्र पोलीस प्रशासनाने अटकेचे किंवा बळजबरीचे आरोप फेटाळत ही केवळ सुरक्षेसाठी केलेली कारवाई असल्याचं म्हटलंय। प्रशासकीय बाजूने हा प्रकल्प केंद्र सरकारच्या राष्ट्रीय परिप्रेक्ष्य योजनेअंतर्गत देशातील पहिला नदी जोड प्रकल्प असून या धरण आणि कालव्यांमुळे दुष्काळग्रस्त बुंदेलखंड प्रदेशातील 10 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा आणि 62 लाख लोकांना पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे। मात्र पन्ना आणि छतरपूर जिल्ह्यातील गोंड आणि सहरिया जमातींच्या हजारो आदिवासी कुटुंबांवर सक्तीच्या विस्थापनाची टांगती तलवार आणि जमिनीचा अत्यंत अपुरा मोबदला यामुळे हा तीव्र संघर्ष पेटला होता। त्याचप्रमाणे पर्यावरणवादींनीही पन्ना व्याघ्र प्रकल्पाचा सुमारे 4000 ते 5500 हेक्टरचा महत्त्वाचा वनभाग पाण्याखाली जाऊन वाघ आणि दुर्मिळ गिधाडांचे अधिवास नष्ट होण्याचा इशारा दिलाय, ज्या विरोधात सर्वोच्च न्यायालय आणि एनजीटी मध्ये याचिका प्रलंबित आहे। दिल्लीच्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनासोबतच काल रात्री पोलिसांनी जी कारवाई केली तशीच हुबेहूब कारवाई आज पहाटे मध्य प्रदेशात करून ते आदिवासींचे आंदोलन तुर्तास दडपण्यात आले। त्यामुळे बुंदेलखंडांमधील वातावरण कमालीचं तापलंय।